हिंदू मॅरेज ऍक्ट मधली अतिशय महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करते। जर तुमचा घटस्फोट झाला असेल आणि घटस्फोटाचा निकाल हाती पडताच जर तुम्ही दुसरं लग्न करताय, रुको जरा, सबर करो, कारण ही घाई तुम्हाला नक्कीच नडू शकते। कायदेशीररित्या दुसरं लग्न व्हॅलिड की अनव्हॅलिड या भकोंदळाचं उत्तर सुप्रीम कोर्टाने अनुराग मित्तल वर्सेस शैली मित्तल 2018 या केसमध्ये अगदी स्पष्टपणे दिले। मित्रांनो, हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन 15 नुसार घटस्फोटानंतर कुठल्याही कपलने काही काळ वाट पाहावी लागते। का म्हणून काय विचारता? अहो, लिमिटेशन पिरियड नाही का? लिमिटेशन पिरियड सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे। पण मित्रांनो, जर ह्या लिमिटेशन पिरियडचं व्हायलेशन झालं, समजा एखाद्याने या कायद्याचे उल्लंघन केले, हा कायदा मोडला, तर पुढे काय? आणि सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे संपूर्ण हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन 15 मध्ये या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन झाले तर पुढे काय याची कुठेही तरतूद केलेली नाही। याविषयी कायदा अगदी गप्प आहे। तर मित्रांनो, आपण सेक्शन 5 जरी पाहिलं, इसेन्शियल कंडिशन किंवा सेक्शन 11 नुसार व्हॅलिड मॅरेजेस या संपूर्ण सेक्शनचा अभ्यास केला तरी याचं स्पष्टपणे उत्तर तुम्हाला कुठेच मिळत नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या व्यक्तीचं काय ज्याने दुसरं लग्न वाट न पाहता उरकून टाकलं आहे। तर मित्रांनो, त्याचं दुसरं लग्न बाय डिफॉल्ट हे अमान्य ठरत नाही। तर सुप्रीम कोर्टाचं मत काय आहे? लिमिटेशन पिरियड मध्ये लग्न केलं म्हणून ते अवॉइड। तर मित्रांनो, इथे मात्र एक ट्विस्ट येतो। तुमच्या दुसऱ्या लग्नाचं भवितव्य हे तुमच्या पहिल्या जोडीदाराने केलेल्या अपिलावरती अवलंबून असतं। जर तुमच्या पहिल्या जोडीदाराने हायकोर्टामध्ये अपील केलं, वरच्या कोर्टामध्ये अपील केलं असेल आणि त्या कोर्टाचा काय निकाल येतो त्यावरती तुमच्या दुसऱ्या लग्नाची व्हॅलिडिटी ठरते। म्हणजे थोडक्यात काय, घटस्फोट झाला की लगेच लग्न करता येणार नाही। नाहीतर आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, उतावळा नवरा आणि पुढची म्हण तुम्ही पूर्ण करा।